श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझी प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापर्यंत येऊन थांबला आहे. तुझी भरभराट करणारा, तुला ऊर्जा देणारा आणि तुला पवित्र करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील तेव्हापासून तुझ्या प्रगतीत अनेक बदल घडून येतील. जे बदल तू स्वीकार करावेत यासाठीच मी तुला हा संदेश देत आहे. काळजी करू नकोस आणि शक्तीसह जे काही देत आहे ते स्वीकार कर, कारण हे सर्व काही तुझ्यासाठी आहे. ते पुढं नेणारं आहे, आनंद देणारं आहे. बाळा, आज शपथ आहे तुला, वरती ढकलू नकोस. हा संपूर्ण संदेश तुझ्यासाठी आला आहे. मी जे काही तुला सांगत आहे ते तुझ्या अडथळ्यांना दूर करणारा आहे, तुझ्या जीवनाला पुढं नेणारा आहे. होय, ते सर्व काही घडेल जे तुला अडथळ्यापासून दूर नेणारा आहे. पैसा हवा तेवढा येईल. तू जितकं आकर्षित करू लागशील तितकंच धन एकत्रित होऊ लागेल. बाळा, आता हा श्रावण मास सुरू आहे. या श्रावणात तू जितकी सेवा, अर्चना, पूजा आणि नामस्मरण करत आहेस तितकंच तुझ्या आयुष्यात ते प्रत्येक गोष्ट आकर्षित होत आहे ज्याला तू इच्छेने मागत आहेस. देव तुला सामर्थ्यशाली बनवत आहे. तुझ्या जीवनातून अडथळ्यांना, त्रासांना दूर करण्यासाठीच हा संदेश देव तुला देत आहे. तुझ्या जीवनातून काहीतरी कमतरता नष्ट करणारं येत आहे. जे गुपित देव तुला संकेताच्या अनुसार प्रदान करत आहे. तुझी इच्छा व्यक्त कर. मला तुझी मदत करायची आहे. तुझं इच्छित तुझ्या मार्गात आहे. पुढे चालत राहा, कारण पुढच्या पावलावर तुझ्यासाठी ते सर्व काही असणार आहे. प्रिय बाळा, जे काही तुझ्या परिवाराला, कुटुंबाला आवश्यक आहे ते या भेटवस्तूच्या रूपात मी तुला प्रदान करत आहे. कदाचित तुम्हाला अशा गोष्टी वाटत असतील की काही गोष्टींना उशीर झाला आहे, पण तो उशीर नाही, तर तुमच्यासाठी शुभ काळ आहे. ज्या शुभ काळात तुम्हाला काही नवीन शिकायचे आहे, नवीन स्वीकारायचे आहे. म्हणूनच हा कालावधी यामध्ये गेला आहे. हा कालावधी गेल्यानंतरच तुम्ही ते प्राप्त करणार आहात. एक दरवाजा आता तुमच्यासाठी उघडत आहे, जो बाळांनो तुमच्यासाठी प्रगतीचा असेल, आशेचा असेल, आनंदाचा असेल. होय, तुम्ही ते स्वीकार करत असाल, कारण देव सर्व काही तुम्हाला प्रदान करतो. जेव्हा जेव्हा तुमची शक्ती वाढावी तेव्हा तुमच्याकडे शक्ती येते. होय, काहीतरी खजिना तुमच्यासमोर उघडल्या जात आहे. तो स्वीकार करा, आनंदी व्हा. देव तुम्हाला तुमच्या प्रतीक्षेचं फळ देणार आहे. तुम्ही हा संदेश ऐकत आहात तेव्हा तुमच्या कठीण जीवनाला सुकर बनवण्यासाठी देव मार्गदर्शन दाखवत आहे. तहानलेल्या नदीच्या काठावर ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती पोहोचल्यावर तो पाणी पूर्णपणे तृप्त होईपर्यंत पितो, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात आता तुमच्यासाठीही तुमच्या वाटेत ती नदी, तो तलाव, ते सर्व काही मिळणार आहे आणि तृप्त होणार आहात. तुम्ही आणि तुमचं मन भाग्याची पुस्तकाचे सर्वात सोनेरी पान लिहिल्या जात आहे. ते स्वीकार करा, कारण हे स्वीकार केल्यास तुमच्यासाठी मोठी भरभराट येणार आहे. येणारा काळ तुमच्यासाठी सुखद परिणाम, आनंद देणारा आहे. तुमचं भाग्य आता तुम्हाला साथ द्यायला लागेल. तुमच्या आयुष्यात कधीही कोणासमोरही हात पसरण्याची वेळ येणार नाही, गरज पडणार नाही. इतकी विपुलता, भरभराट तुम्हाला दिल्या जाणार आहे, मिळणार आहे. तुमच्या शक्यतांना आता देव परिपूर्ण करणार आहे. आता तुमच्या रिकाम्या हाताला देव अधिक आशीर्वादाने भरणार आहे. तुझा एकही अश्रू व्यर्थ होणार नाही, तर तुला आशीर्वाद मिळणार आहे. जे काही गमावले आहेस त्याहीपेक्षा चौपट मिळण्याची क्षमता देव तुझ्यातच निर्माण करत आहे आणि तूच तुझा भाग्यविधाता ठरणार आहेस. होय, देव तुला ते सर्व काही प्रदान करतो. आता तुझ्या घरापासून त्या नकारात्मक ऊर्जा नेहमीच दूर राहतील, कारण ती शुभचिन्ह तू दरवाजावर कोरली आहेत.
ती शुभचिन्ह तू आता तुझ्या मनावर कोरली आहेत. त्यामुळे आता तुझ्या मनातून, तुझ्या तनातून आणि तुझ्या घरातून त्या सर्व नकारात्मक गोष्टी बाजूला होतील, दूर होतील. होय बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण माझा हा दिव्य पवित्र संदेश तोच ऐकू शकतो जो देवाच्या कृपेने परिपूर्ण आहे. तुझ्या घरात आता तो लख प्रकाश, दिव्यांचा प्रकाश झगमगत आहे, जो तू पाहू इच्छितोस, ज्यामुळे तुझं मन समाधानी होतं, आनंदी होतं. त्यामुळेच आता तुझी ऊर्जा पवित्र होत आहे. सर्व काही घरातली नकारात्मक ऊर्जा नाहीसं करण्याचं सामर्थ्य देवात आहे, देवाच्या नामात आहे आणि त्या दीपात आहे, त्या ज्योतीत आहे. जर तू तुझ्या घरात नित्यनेमाने दीप प्रज्वलित करत असशील, नामस्मरण करत असशील, तर हे सर्व काही सहज घडून येईल आणि तुझ्या घरापासून त्या सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होतील, ज्या तुला त्रासदायक, कठीण परिस्थितीत पाठवतात, ज्या तुझ्या आरोग्याला दुष्परिणाम देतात आणि तुझ्या आरोग्यावर, तुझ्या घरातील प्रत्येक सदस्याला काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. नकारात्मक ऊर्जा नेहमीच घरातील स्वच्छ वातावरण, आनंदी वातावरण दुखित करण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्व काही ऊर्जा नष्ट करण्याचे सामर्थ्य फक्त तुझ्या देवात आणि देवात आहे, देवाच्या नामस्मरणात आहे. तेव्हा नित्यनेमाने देवाचे स्मरण करत राहा, देवाचे नाव घेत राहा. तू खूप काही सोसला आहेस, हे सर्व काही माहीत असताना मी तुला पुढं नेतो, तुझ्या गोष्टी हलवतो, तुला सर्व काही गोष्टी घडवून आणून देतो. त्या सकारात्मक व्हाव्या, तुझ्या जीवनात, तुझ्या आयुष्यात सकारात्मक व्हावं, यासाठीच मी तुला आशीर्वाद प्रदान करतो, तुला सामर्थ्यशाली तयार करतो आणि तुझं ध्येय निश्चित करतो. तू सौभाग्यशाली आहेस, कारण मी तुझ्यासोबत आहे. हे येणारे बदल या 24 तासात तुला अनुभवायला मिळणार आहे. दुर्भाग्य हे सौभाग्यात परिवर्तित करणारं सामर्थ्य तुझ्या देवात आहे, ते स्वीकार कर. तुझी विद्वत्ता आता कामी येईल. होय, तुला सर्वजण स्वीकार करतील. तुझा मान, सन्मान योग्य तऱ्हेने पुढे जाण्याची वेळ आली आहे. तू निवडलेल्या प्रत्येक गोष्टी तुझ्यासाठी आता वेगवान गतीने हलवल्या जातील आणि त्या सर्व काही तुझ्यासाठी सामर्थ्य प्रदान करणाऱ्या असतील, तुला भरभराट देणाऱ्या असतील. होय, कामधेनूसारखं तुझ्या आयुष्यात तू जे काही इच्छिशील ते सर्व काही पूर्ण होईल. जेव्हा तुला वाटेल की काही नकारात्मक आहे ते नष्ट होईल आणि जे काही सकारात्मक आहे ते तुला प्राप्त होईल. विश्वास ठेव, देव तुला कृपेने भरतो, आशीर्वादाने भरतो, तुझं भविष्य उज्ज्वल करतो. तुझ्या वेदना संपाव्यात यासाठीच हा संदेश स्वीकार कर. कोणतीही वाईट ऊर्जा आता तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही, कारण तुझा देव निरंतर तुझ्या हृदयात वास करतो. तुला ती भरभराट प्रदान करतो, ज्यामुळे तू पुढे जावा. तुझ्या शक्यतांना भरण्यासाठी, तुला आशीर्वादाने भरण्यासाठी मी मुद्दाम इथे हजर आहे. ज्या क्षणाला तू नामस्मरण करतोस, तेव्हा तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझ्यासाठी संधी निर्माण करतात. त्या संधीचं सोनं करणं तुझ्या हाती आहे. हे जीवन सार्थकी लावणं हे मी तुझ्यावरच सोपवतो. शत्रू कोण आहे, मित्र कोण आहे, हे तुला ओळखू यावे यासाठी मी तुला मार्गदर्शन प्रदान करतो. अविश्वास कधीकधी घात करतो, तर जास्त विश्वास देखील घात करतो. होय, या दोन्ही समस्यांना आता तुला त्या स्वतः स्वीकाराव्या लागतील आणि तुला ओळखावे लागतील, कारण मी तुला ती क्षमता प्रदान करत आहे. काय शक्य आहे, काय अशक्य आहे, हे सुद्धा आता तू सहज ओळखू शकशील. हे 7 दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या कार्यात दिरंगाई होता कामा नये. तुला जे काही प्रदान होत आहे ते स्वीकार कर, आनंदी हो, कारण देव तुझं इच्छित तुला मिळवून देत आहे. तुझ्या प्रगतीच्या वाटा उघडत आहे. जेव्हा तू मंदिरासमोर बसतो, देवाऱ्यासमोर बसतो, तेव्हा इच्छा व्यक्त कर, कारण ती पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तुझ्यासाठीच आहे. तुझ्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडतील. होय, स्वामी तुझी प्रार्थना ऐकत आहे, यावर विश्वास ठेव. जसजसं तुझं जीवन पुढं जात आहे तुझ्या समस्या संपणार आहेत. तुझ्या जगात तुला आता जे काही हवं आहे ते तुला मिळणार आहे. देव तुला यशाने, आनंदाने भरणारे आशीर्वाद प्रदान करत आहेत. लोकांनी तुझी किती किंमत केली हे पाहत बसू नकोस, पडताळत बसू नकोस, कारण तुझा देव आता तुझा हात धरत आहे. तेव्हा नातेवाईक, तुझे मित्रसंबंध तुला किती सन्मान देतात किंवा काय करतात याकडे दुर्लक्ष करून देव तुला काय साथ देत आहे, देव तुझ्याशी काय बोलत आहे
आणि देव तुला पुढं नेण्यासाठी काय देत आहे ते स्वीकार कर. तुझ्यावर सर्व काही अवलंबून आहे. तुझ्या मनावर सर्व काही अवलंबून आहे. हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकल्यास तुला भेटवस्तू मिळण्याची शक्यता दाट आहे. तेव्हा ती भेटवस्तू स्वीकार कर. मला भेटण्याची वेळही निश्चित कर. जेव्हा तू नामस्मरण करतो ते मनापासून कर. जेव्हा संदेश ऐकतोस तेव्हा मनापासून ऐक. तुझ्या या सर्व काळात मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा तू आईवडिलांचा मानसन्मान करतोस, तुझ्या पितरांचा मानसन्मान करतोस, तेव्हा माझाही तसाच करतोस हे मला माहीत आहे. म्हणून तुझं जीवन यशस्वी होत आहे. आता तुला इथून पुढं काय सांगायचं आहे हे लक्षात घे. छोटासा मार्ग आहे, पण त्यातूनही तुला पुढं जायचं आहे. होय, काही गोष्टी तुला लहान वाटत आहेत. आज त्या लहान वाटणाऱ्या गोष्टी उद्या तुझ्यासाठी मोठं स्वरूप घेतील, मोठा आशीर्वाद देणाऱ्या असतील. सर्वच काही एका साखळीत गुंतलेलं आहे. देव हे सर्व काही चक्र चालवत आहे. देवाच्या चक्रावर तुझा विश्वास आहे ना? मग हे चक्र देवच फिरवत आहे. विश्वास ठेव की तुझ्या जीवनातील सर्वोच्च काळ सुरू झाला आहे. तुला आदर, सन्मान, प्रेम आणि खूप काही गोष्टी मिळणार आहेत. त्या मिळवण्यासाठी तुला देव एक गुरुकिल्ली देणार आहे. ती तुझ्या हाती आली म्हणजे तू ते सर्व काही मिळवू शकशील. बाळा, जेव्हा रोज सूर्योदय होतो तेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त करता आणि कधीकधी ती त्याच दिवसात पूर्ण झाली नाही म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस तुम्ही नाराजी व्यक्त करता. पण तसे करत जाऊ नका. कधीकधी तुम्ही सकाळी इच्छा व्यक्त केलेली अगदी 24 तासात म्हणजे पूर्ण दिवस होईपर्यंत त्याच्यावर भरोसा ठेवा, विश्वास ठेवा की ती देव तुम्हाला प्रदान करत आहे. तुमची इच्छा व्यक्त केली आहे ना, मग ती माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा. आज नाही तर उद्या ती पूर्ण होईल. पूर्ण पुढील 7 दिवस हे तुमच्यासाठी आहे. तुमच्या इच्छेला पूर्ततेत परिवर्तन करण्यासाठी मी आशीर्वादाने भरतो. तुमचं कल्याण करतो. तुमचे सात्विक कर्म वाढवतो. तुमच्या सात्विक क्रिया वाढवतो. त्यामुळे तुमच्या जीवनात सात्विकता अधिक वाढू लागते आणि मग सकारात्मकता वाढू लागते. परिणामाने तुम्ही तुमची इच्छा पूर्ण होऊन पाहू शकता. होय, माणूस जेव्हा जेव्हा काही इच्छा व्यक्त करतो त्यासोबत तो इच्छा व्यक्त करतो की तात्काळ पूर्ण व्हावी. पण कधीकधी काही नकारात्मक गोष्टी, नकारात्मक शक्ती तुमच्या आड असतात. त्या बाहेर घालवण्यासाठी, तुमच्या विचारातून काढून टाकण्यासाठी काही कालावधी देवालाही लागतो. तेव्हा निश्चिंत राहा आणि त्या निघून जाऊ द्या. त्यानंतर तुमचे कार्य उत्तम होईल. तुम्हाला ते सुयश मिळेल जे तुम्ही हवंसं म्हणून देवाला प्रार्थनापूर्वक मागत असता. देव तुम्हाला सुरक्षा कवच प्रदान करतो. त्यामुळे तुमच्या अवतीभोवती त्या नकारात्मक ऊर्जा भटकू शकत नाहीत. त्या नकारात्मक ऊर्जा येऊ शकत नाही. तुम्हाला आनंदी व्हायचं आहे, आनंदी राहायचं आहे, तर आज तुम्ही एक गोष्ट करा. जेव्हा नामस्मरण कराल तेव्हा डोळे बंद करून काही क्षण नामस्मरण करा. खूप काही विचार तुमच्याजवळ येणार नाहीत. त्यामुळे तुमचं मन शांत राहील. किंवा माझ्या फोटोसमोर एकटक पाहत राहा, मूर्तीसमोर एकटक पाहत राहा. तुम्ही अगदी हे आता या क्षणाला हा संदेश ऐकताना सुद्धा करू शकता. होय, मी तुमची ऊर्जा वाढवतो. तुम्हाला आशीर्वादाने भरतो. तुम्हाला तुमच्या चमत्काराने भरतो आणि तुमची प्रार्थना स्वीकार करतो. आज हा संदेश तुम्हाला निवडून तुमच्या पुढे आला आहे कारण तुमची प्रार्थना स्वीकार झाली आहे. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या जीवनात आता नकारात्मक गोष्टी राहणार नाहीत कारण तुझी ऊर्जा सकारात्मक करण्यासाठीच मी तुझ्यापर्यंत आलो आहे. मी तुला निवडले आहे त्या तुझ्या सर्व सकारात्मक गोष्टींसाठी, पवित्रतेसाठी. होय, जसजसं तुझं जीवन पुढं जात राहील तसतसं तुझं आदर, सन्मान, प्रेम, आरोग्य आणि आनंद वाढत राहील. होय, सर्वच काही रखडलेल्या गोष्टी पूर्ण केल्या जाणार आहेत. तू कधीकधी स्वतःला बंदिवान समजतोस, पण तो बंदिवान नाही, तर तुला त्यातून सोडवण्याची एक किल्ली आहे जी देवाजवळ आहे. देव तुझ्या आशीर्वादांना वाढवतो, तुला पुढे नेतो. पण लक्षात घे की जेव्हा तू पुढे जातोस तेव्हा देवाला विसरू नकोस. देवाकडे तुझ्या सुखकर आयुष्यासाठी तू जे काही मागितलेले आहे, मग ते चांगले आरोग्य असो, चांगल्या आर्थिक संधी असो किंवा आणखी काही असो किंवा तुझी छोटी इच्छा देखील असो, ती देखील पूर्ण स्वरूपाने देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत राहा. कारण देव तुला आशीर्वादाने भरतो. जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तुला ती वेढू शकत नाही कारण तू देवाजवळ आला आहेस. देवाजवळ कुठलीही नकारात्मक ऊर्जा टिकून राहू शकत नाही. हे तुला माहीत असताना विचार करत बसू नकोस. होय बाळा, तुझा आत्मा पवित्र आहे. तुझ्या आत्म्यातील विचार पवित्र आहे. म्हणूनच आज देव
तुझ्यापर्यंत येऊन पोचला आहे. देवावर विश्वास असल्यास, होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप कर. तुझ्या कुटुंबावर माझं सर्व काही लक्ष आहे. तुझ्या कुटुंबाला आणि तुला जपण्यासाठीच मी इथे उपस्थित आहे. तुझ्या समस्यांना संपवणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकत असशील तेव्हा तुझं जीवन त्या शिखरावर, उंच शिखरावर पोहोचवण्यात येणार आहे. होय, तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पवित्र आहेत आणि त्या पूर्ण करणारे आशीर्वादही तुलाच मिळणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तू जे काही करत आहेत त्यात यश मिळण्याची सुवर्ण संधी तुला प्राप्त होत आहे. धनवर्षा होणार आहे. प्रेम संबंध अधिक गाढ होतील. प्रेमातून सुसंवाद होतील आणि ते तुमच्या शंका दूर करतील. शंका दूर झाल्या म्हणजे अधिक प्रेम, आनंद तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही यशाच्या अधिक जवळ पोहोचाल. होय, तुम्ही देवाकडे जे काही मागत आहात ते मिळण्याची संधी तुम्हाला दिल्या जात आहे. आज हा संदेश तुम्ही लक्षपूर्वक ऐकला आहे. संकटाच्या बाजूने आता तुम्ही निघून गेला आहात. संकट तिथेच राहिले आहे आणि तुम्ही कित्येक पुढे गेला आहात. होय, कधीकधी काही गोष्टी देव हलवतो ते तुमच्या शुभ कार्यांसाठी, तुमच्या आनंदासाठी, तुमच्या प्रगतीसाठी. तेव्हा ते येणारे सुख, समाधान, आनंद तुम्हालाच मिळत आहे यात शंका नाही. पुढील 7 दिवस तुमच्यासाठी खूप मोठ्या पर्वणीचे आहेत. तुम्ही या श्रावण मासात जे काही प्राप्त करणार आहात ते नेहमी करता, कायम करता तुमच्या जवळ असेल. होय, तुम्ही सत्य ऐकत असाल. तुम्ही तुमच्या कर्मापासून ते सर्व काही प्राप्त कराल. कारण कर्म हे तुम्हाला देव प्रदान करतो. देव हिशोब ठेवतो प्रत्येक कर्माचा. श्री स्वामी समर्थ हा पवित्र मंत्र तुम्ही जप करत राहा. पवित्र मनातून निघालेला हा जप तुमच्या सर्व काही इच्छांना परिपूर्णतेत परिवर्तित करणारा एक सामर्थ्यशाली मंत्र आहे जो तुम्हाला मिळालेला आहे. तुम्ही भाग्यवंत आहात, भाग्यशाली आहात. म्हणूनच तुमच्या सौभाग्यात वृद्धी करण्यासाठी देवाने हा मंत्र तुम्हाला दिला आहे. आता तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडत आहेत जे आजपर्यंत बंद होते. जे दरवाजे आजपर्यंत तुम्ही ठोठावले होते आणि तिथून कधीकधी तुम्हाला नकार देखील मिळालेला होता. पण आजपासून तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत. तुम्ही धीर ठेवा, संयम ठेवा आणि पावले पुढे टाकत पुढे जा. कारण ही पावलेच तुम्हाला त्या वाटेवर नेणार आहे जिथे तुमचं सुख, समाधान, आनंद आणि दिव्य प्राप्ती होणार आहे. जर तुम्ही एका दिव्य प्रकाशाने परिपूर्ण होऊ पाहत आहात तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत राहा. कधी हा दिव्य प्रकाश तुम्हाला पूर्णपणे वेढेल आणि तुमच्या शक्यता वाढवेल याला क्षणही लागणार नाही. देव तुम्हाला आव्हानं देतो, पण ती पेलण्याची क्षमता देतो, संधी देतो. तुम्ही ती स्वीकार करावी. देवाच्या चरणी नतमस्तक व्हावे. देव तुमच्या आशा वाढवतो, तुम्हाला वरदान प्रदान करतो आणि चमत्काराच्या रूपात भेटवस्तू प्रदान करतो. जर तुम्ही भेटवस्तू स्वीकार करण्याच्या इच्छेत असाल तर आजचा हा संपूर्ण संदेश परत परत ऐका. कारण तुमच्या मनावर याचा सकारात्मक परिणाम होऊन ही भेटवस्तू तुमचं मन स्वीकार करेल आणि मनाने एकदा स्वीकार केलं की तुमच्याजवळ ती लवकरच पोहोचेल. बाळा, आज उशीर होणार नाही. तुझ्यासाठी सर्व काही उघडल्या जाणार आहे. जे आजपर्यंत बंद होतं, जे एका खोलीत दडपलेलं होतं, ते सर्व काही लपलेलं होतं, ते तुझ्या समोर येणार आहे. ते स्वीकार कर. आनंदी होण्याची वेळ आली आहे. आयुष्यात नवीन संधी साध्य करण्याची वेळ आली आहे. त्या स्वीकार कर. बदल स्वीकार कर. बदलही तुझ्यासाठी घडत आहे. यशही तुझ्यासाठी येत आहे. त्या शक्यतांना परिपूर्ण करणारे आशीर्वादही तुलाच मिळत आहे. देव तुझ्या आयुष्यातलं ओझं कमी करत आहेत. होय, तुझ्या पाठीवर ज्याप्रमाणे कित्येक कर्माचं ओझं आहे ते वर्षानुवर्ष आहे किंवा जन्मोजन्माचं आहे, ते आज नष्ट करण्यासाठीच मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. तुझं कर्म तुझ्या मागे येत आहे कारण ते जन्मोजन्मीचं असू शकतं. बाळा, तेच आज नष्ट करायचं आहे. पुढे पाऊल टाकत राहा. तू जितके वेळा पाऊल टाकशील, जितके वेळा नामस्मरण करशील, तितकेच वेळा
तुझं एक एक कर्म संपत राहील. होय, तुमच्या कर्मातूनच ते संपवल्या जात आहे. अगदी चांगले कर्म करत राहा. देव तुमची प्रतीक्षा ऐकतो आणि तुमची प्रार्थना स्वीकार करतो. कारण देव त्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी बदलत आहे, ज्या तुम्हाला त्रासदायक होत आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्हाला आता आनंदाची प्राप्ती होणार आहे. तुमचं सामर्थ्य वाढवल्या जाणार आहे. तुमच्या भक्तीत अंतर करू नका. नामस्मरण सुरू ठेवा. तुम्ही जे काही अपेक्षित करता तेच मिळवण्याची मुख्य संधी तुम्हाला दिल्या जात आहे. देव ते सर्व काही पाहतो आणि तुमच्याकडे आशीर्वाद पाठवतो. तुम्ही जर आज हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही दिव्य पवित्र आत्मा आहात, म्हणूनच आज हा संदेश तुम्ही ऐकत आहात. एकाग्र मनाने ऐकल्यास तुमच्या जीवनातून अपुऱ्या गोष्टी निघून जातील. तुम्ही सक्षम व्हाल, अधिक पुढे जाल आणि देव तुम्हाला काही अचानकपणे भेटवस्तू प्रदान करतील, ज्या स्वीकार कराव्यात. मला स्वीकार आहे असे टाईप करावे. अद्भुत दैवी शक्ती तुमच्यासाठी कार्य करू लागेल आणि तुमच्या जीवनातून काही रहस्यमय गोष्टी उकलू लागतील. त्या तुमच्या लक्षात येतील, सहजपणे स्पष्ट दिसू लागतील. जे काही शत्रू आहे ते दूर होतील आणि तुमचा मार्ग अगदी मोकळा आणि सहज वाटेवर जाईल. जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी देवा, मी आशीर्वाद स्वीकार करतो. मी पवित्र आत्मा आहे. मी तुमच्या चरणाशी पूर्णपणे लीन आहे. मी नामस्मरण करत आहे असे टाईप करा. तुम्ही केलेले नामस्मरण देव स्वीकार करतो. त्याची प्रचिती म्हणून हा संदेश तुमच्यापुढे आला आहे. तुम्हाला आता लवकरच नवीन भेटवस्तू, आनंदाचे क्षण मिळणार आहेत. स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी